सन 1966 पासून भंडारा जिल्ह्यात अंशकालीन महिला परिचारिका सेवा बजावत आहे। परंतु एवढ्या वर्षाच्या सेवेनंतरही त्यांना समाधानकारक मानधन मिळालेले नाही आणि यामुळे परिचारिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। किमान वेतन द्यावे तसेच अंशकालीन ही संज्ञा बदलून नियमित परिचारिका म्हणून मान्यता द्यावी या मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर महिला परिचारिका यांनी आंदोलन छेडले आहे। घोषणाबाजी करून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। मानधन नव्हे तर किमान वेतन द्या या घोषवाक्याने जिल्हा परिषद परिसर दुमदुमला होता। शासनाने तातडीने योग्य तो निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी मागणी परिचारिका यांनी केली आहे। तर माझे नाव सविता हटवार, मी जिल्हा अध्यक्ष आहे, अंशकालीन महिला परिसर संघटनेची जिल्हा अध्यक्ष आहे। तर आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला शासनाने किमान वेतन गरजेवर आधारित किमान वेतन द्यावे आणि आमच्या अंशकालीन नावामध्ये बदल करावे। कारण की 1966 पासून आमच्या महिला 5 रुपयापासूनच्या काम करत आले आहेत, तर ते आज 2025 मध्ये फक्त 3000 रुपये महिन्यावर मानधनावर काम करतात। तर आम्ही 1 जुलै 2025 पासून बेमुदत कामबंद आंदोलनावर आहोत, तरी पण शासन आमची कुठेच दखल घेत आहे नाही। म्हणून आम्ही शासनाला एवढीच विनंती करतो की आम्हाला मानधन नको तर किमान वेतन देण्यात यावे आणि आमच्या अंशकालीन नावात बदल करण्यात यावे आणि आम्हाला वारसदाराला हक्क देण्यात यावे। मी हात जोडून शासनाला हेच विनंती करते की आमच्या मागण्यांकडे लक्ष वेध करावे आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या।